म्हटलेलं आहे की रक्ताचं पाणी केल्यानं ते वाया जात नाही आणि स्वप्नांच्या मागे वाटचाल करणाऱ्यांचे कष्ट कधी व्यर्थ जात नाहीत. आणि या सत्राच्या सुरुवात नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता आपला हा उपक्रम करिअर कट्टा. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला या उपक्रमाच्या दुसऱ्या सत्राप्रसंगी उपस्थित माननीय यशवंत शितोडे, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, तसेच या 52 आठवड्यातील सत्रातून विविध क्षेत्रातील संधींची ओळख आपणा सर्वांना करून देण्याचे ध्येय घेऊन उत्साहाने वाटचाल करणारे आपले मार्गदर्शक माननीय डॉक्टर तुषारबाज शिंदे सर, तसेच या सत्राप्रसंगी उपस्थित सन्माननीय प्राचार्य वर्ग, विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक आणि महाविद्यालयीन समन्वयक, आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच ज्यांच्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे सर्व आपण महाराष्ट्रातील तरुण वर्ग, आपणा सर्वांचं सुद्धा या द्वितीय सत्राप्रसंगी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, माननीय डॉक्टर तुषारबाज शिंदे सर यांनी आपल्याला प्रथम सत्रामध्ये विविध घटकांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रथम सत्रात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्वप्न कसे पाहावे, त्यानंतर करिअर विषयी असणारी आपली काळजी, त्यानंतर आपल्याला संगतीचा होणारा असर, सोबतच हाऊ टू प्लॅन युअर करिअर, सोबतच त्यांनी कन्व्हेन्शनल थिंकिंग आणि अँबियन्स अँड रियालिटी या दोघांमधील फरक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला आपल्याशी संवाद साधलेला आहे. सोबतच त्यांनी विविध क्षेत्रातील असणाऱ्या नोकरीच्या संधी सुद्धा आपल्याशी डिस्कस केलेल्या आहेत आणि प्रथम सत्रामध्ये आपल्या सर्वांकडून भरभरून क्वेश्चन्स आलेले आहेत. तर या सत्रामध्ये सुद्धा आपल्याकडून असेच भरभरून क्वेश्चन्स येतील अशी अपेक्षा करते आणि वेळेला प्रथम प्राधान्य देत मी माननीय डॉक्टर तुषारबाज शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी करिअर क्षेत्रातील विविध संधींकडे वाटचाल या विषयांवर आपल्या सर्वांशी संवाद साधावा. प्लीज सर. थँक्यू प्रोफेसर ममता मॅडम. तुम्ही सुंदर पद्धतीने सिम्प्लिफाईड पद्धतीने सांगता यासाठी मी तुमचं कौतुक करतो. तरी आपण लास्ट सेशन मध्ये आपण जसं बघितलं की एवढं मोठे करिअरच्या संधी आहेत आणि आपण आता फक्त फर्स्ट सेशन पासून आपण सुरुवात केली आणि आपल्या तिन्ही याच्या पूर्ण तीन फक्त आपण करिअर स्ट्रीम मधनं बोललो, तरी सुद्धा आपल्या मुलांच्या एवढे मनामध्ये प्रश्न आले ते बघून मला खूप आनंद झाला. तर ह्यापुढे आपण जाताना आपण आता जेवढे काही करिअर आहेत त्या बाबतीत आपण एक पुढे त्याच्यावरती एक ओव्हरव्ह्यू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काय काय संधी आहेत हे बघता येतील. अँड देन वी विल गो फॉर द ईच करिअर स्ट्रीम. जसं लॉ बॅकग्राऊंड असेल, लॉ करिअर असेल, मेडिकल करिअर आहे, इंजिनिअरिंग करिअर आहे, कोणाला फॉरेन एज्युकेशनचं करिअर करायचं आहे, फॉरेन मध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे, त्या गोष्टीचं स्पेशलाइज आपलं स्ट्रीम राहील. ह्या दरम्यान जर कोणाला काही शंका आल्या तर प्रत्येकानं विदाऊट एनी काइंड ऑफ मनामध्ये असं काही ठेवू नका की हा प्रश्न विचारला तर काय वाटेल. बिलकुल विचार नाही करायचा. पहिला तुमचं जे क्वालिटी तुमच्यात पाहिजे, कोणाला लाजायचं नाही, कोणाला काही विचार नाही करायचं. माझं ध्येय काय, मला पुढे जायचं, मला जीवनामध्ये मला बेस्ट करायचं, तर लाजायचं नाही. जो लाजला तो मागे राहिला. तर त्याच्यामुळे बिलकुल न विचार करता तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल की तुम्हाला आज आपलं सेशन होतंय, त्या सेशन अतिरिक्त अदर दॅन दॅट इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क द क्वेश्चन. आणि त्याच्यामध्ये पुन्हा कधी काही क्वेश्चन आले पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या सेशनमध्ये विचारा, जरी तो सेशनवरती आपलं क्वेश्चन नसेल जरी. तर आपण ह्या सोबत आपण आता पुढच्या सेशनला आपण सुरुवात करतोय. मॅम मी आता शेअर करतो जी पीपीटी आपली आहे. ही पीपीटी दिसते सर्वांना? येस सर, इट्स विजिबल. पण येस सर. येस, जस्ट अ मिनिट. या पीपीटी आपण मागच्या वेळेस डिस्कस केलेल्या आहेत, त्यावर तुम्ही न बोलता मी डायरेक्टली पुढच्या याच्यात जातोय.
आपण ह्या कन्व्हेन्शनल थिंकिंग, डिटेल थिंकिंग याच्यावर आपण अगोदर बोललोय. काय काय करिअरवरती काय आपल्याला कन्फ्युजन राहतात, कुठे आपल्याला विचार करायला पाहिजे, त्या गोष्टींच्या ह्या स्लाइड आपण डिस्कस केलेल्या आहेत. ह्या मी तुम्हाला यासाठी दाखवतो, यू शुड नो की आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण बीए डिग्रीवरती आपण डिस्कस केलेलं आहे, काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल राहतील. नंतर व्होकेशनल कोर्सेस, नंतर आपण कॉमर्समध्ये काय काय आहे. कॉमर्स ही एक स्काय इज द लिमिट असं करिअर आहे. नंतर कॉमर्समध्ये व्होकेशनल सब्जेक्ट, बीकॉम वरती, नंतर फायनान्स, नंतर सायन्स वरती आपण याच्यावरती स्टडी केलेली आहे. नाऊ विथ धिस, नाऊ वी आर स्टार्टिंग विथ द इंजिनिअरिंग. So let us start with engineering career. जो it is the most demanded subject career in the career area of the students, youngsters आणि पॅरेंट्सचा सुद्धा खूप आवडीचा विषय हा एरिया मानला जातो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो की जो इंजिनियर असतो तो काहीही करू शकतो. ही एक लोकांच्या मनातली एक भावना आहे. त्याच्यातली एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे काही टॉप मोस्ट फॅकल्टी आहे आणि जेवढे काही टॉपमोस्ट इन्स्टिट्यूशन IIM आहेत, बाकीचे जे टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटचे ऑर्गनायझेशनचे CEO आहेत, टॉम क्रूज, नंतर किंवा बाकीची जी काही आपले टॉपमोस्ट जसं आपले ऍपलचे CEO असतील, बाकीचे आपले असतील, आपले जनरल इलेक्ट्रिक मोटर्स असतील, ऍपलचे मोबाईल असेल, ह्या सर्वांचे जे हेड CEO आहेत, देट ऑल आर इंजिनियर. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये मानली जाते की इंजिनियर इज अडॅप्टेबल टू एनी काइंड ऑफ सिच्युएशन. दे आर म्हणतात ना जुगाडू असतात, आणि जे जुगाडू असतात ते कुठेही काम करू शकतात. म्हणून ते मोठमोठ्या ऑर्गनायझेशनला लीड करतात. त्याच्यामुळे कुठल्याही मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये पहिली डिमांडेड जी डिग्री असते दॅट इज द इंजिनिअरिंग. ह्यासोबत मी आता याच्या पुढे याला सुरुवात करतो. नाऊ यू कॅन सी ही द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक पार्ट. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करिअर आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल, कॅम्प्युटर सायन्स आहे. तर याच्यामध्ये सुद्धा नॉर्मली काय होतं, मुलांना ऍडमिशन जेव्हा 12वी नंतर जेई असेल, नीट मधनं असेल, जेव्हा काही पास आउट झाल्यानंतर जेव्हा करिअर ऑप्शन निवडतात, तर मुलं काय बघतात, IIT मध्ये जायला बघतात. तिथले जे करिअर ऑप्शन बघितले जातात की मला ह्या ठिकाणीच काम करायचंय, म्हणजे मला इथं शिकायचं. फॉर एक्झाम्पल मला IIT मुंबईमध्ये शिकायचं, करिअरमध्ये जायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे पॅशन. तुमची आवड पाहिजे. तुम्ही आज हे भेटलं नाही म्हणून मी इथं जातो, हे नाही भेटलं म्हणून मी तिसरं, ह्या गोष्टी तिथं व्हायला नकोय. मला सर्वांना एकच सांगायचं, जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता मग त्याच गोष्टीवर तुमचं करिअर बनण्यासाठी तुमचा प्रयत्न राहिला पाहिजे. त्यासाठी तुमचं जर आवड असेल की नाही मला कॅम्प्युटर सायन्स करायचं, ठीक आहे. जर तुम्हाला IIT मुंबईत नाही भेटलं, IIT दिल्लीसाठी प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला MIT पुणेमध्ये ऍडमिशन नाही भेटलं, देन यू ट्राय फॉर द अनदर इन्स्टिट्यूट, बट गो फॉर द कॅम्प्युटर सायन्स. हे पॅशन खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सर्वांना हे सांगत असतो, कारण तुम्हाला पूर्ण जीवनभर 12 तास नाही 24 तास त्याच्यात काम करायचं, त्याचे स्वप्न बघायची, तुम्हाला त्याच्यामध्ये राबायचंय, रक्ताचं पाणी करायचं. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जे काही विचार करता, म्हणजे मी बिफोर गोईंग फॉर इंजिनिअरिंग, जर तुम्हाला आवड आहे, एका मुलाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे, तर त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायचं. बाकीच्या गोष्टीमध्ये न बघता कॉलेज मध्ये भेटलं नाही म्हणून मी दुसरीकडे हा प्रयोग करू नका. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. नाव दिस इज द काइंड ऑफ इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ह्या गोष्टी उदाहरणं तुम्हाला दिलेली. काही जसं मागच्या वेळेस आपलं ऍक्च्युअल सायन्स नावाच्या टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन आले. जर कोणाला काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही प्लीज विचारा. नंतर एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, बायोकेमिकल, बायोमेडिकल, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिकल. ह्या ज्या इंजिनिअरिंगच्या एरिया आहेत त्याच्यामध्ये स्मॉल डिफरन्स आहे, बट युअर करिअर गोज इन डिफरंट डायरेक्शन. बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगळं करिअर असतं, बायोमेडिकलमध्ये असतं, बायोकेमिकलमध्ये असतं. जे इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स सोबत रिलेटेड आहे, ज्याचा उपयोग तुमच्या फार्मास्युटिकल एरियामध्ये जातो, दॅट कम्स इन द बायोमेडिकल. बायोटेक्नॉलॉजीमध्ये इट इज कम्स विथ द टेक्नॉलॉजी विच डील विथ द बायोलॉजिकल सायन्स, दॅट कम्स इन द बायोटेक्नॉलॉजी. असे छोटे छोटे डिफरन्सेस आहेत. देन कमिंग टू द इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, कम टू द केमिकल टेक्नॉलॉजी. केमिकल टेक्नॉलॉजी एक सर्वात चांगलं कॉलेज UDCT मुंबई युनिव्हर्सिटी मानलं जातं. मग कम टू द टेक्नॉलॉजी साईड, डेअरी, फूड, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स, मरीन, टेलिकम्युनिकेशन, मेटलर्जी, मायनिंग, हे असे काही डिफरंट, ओशन इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल, फार्मास्युटिकल, प्रिंटिंग. दीज आर ऑल काइंड ऑफ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड साईड.
तर याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर प्लीज, कोणाला याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की यू कॅन पुट अप इन द चॅट. आय होप यू कॅन पुट अप हिअर. नेक्स्ट, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये अगेन यू आर गोइंग फॉर द डिफरंट काइंड ऑफ थिंग. तर जसं बायोमेडिकल सांगितलं, केमिकल इंजिनियर, दिज आर द सेम काइंड ऑफ थिंग, बट डिफरन्स जे आहे तुम्हाला सांगतो, सॉफ्टवेअर इंजिनियर, कॅम्प्युटर सायन्स मध्ये पुढची जी काही डेव्हलपमेंट असते दॅट इज द सॉफ्टवेअर इंजिनियर, जिथं विद्यार्थी सॉफ्टवेअर बाबतीत स्वतःचं नॉलेज वाढवतो आणि सॉफ्टवेअर स्वतः बनवतो. सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बरेचसे मुलं विद्यार्थी विचारतात की सर, की आम्ही ही फील्ड घेतली तर ह्या फील्डमध्ये आम्हाला खूप सॅलरी भेटते. हा प्रश्न अगदी योग्य आहे. आणखीन एक प्रश्न बऱ्याच वेळेस एक डाऊट विचारला जातो, सर एक IIM मध्ये गेल्यानंतर मुलांना 1 करोडचं पॅकेज भेटतं, IIT मुंबईला गेला, दिल्लीला गेला तर 2 कोटीचं पॅकेज भेटतं. तर दॅट इज अ राईट, पण लोकांच्या मनात एक जो डाऊट आहे तो मी काढायला पाहिजे इथं. मुलांना वाटतं तिथं ऍडमिशन भेटलं आणि मी तिथनं बाहेर निघालो तर मला तिथं 50 लाखाची 1 कोटीचं पॅकेज भेटेल, असं बिलकुल नाही. ही मुलं असतात द स्टुडंट विच आर दे हॅव डेव्हलप देअर ओन पोटेन्शियल. त्यांनी स्वतःचं पेटंट केलंय, स्वतःला त्यांनी प्रूव्ह केलंय, स्वतःचं सॉफ्टवेअर बनवलंय. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला समजत असेल तर प्लीज याच्यावर हे करा, म्हणजे जेणेकरून मला कळेल. चार्टमध्ये मुद्दा आहे की ज्या मुलांनी स्वतःचे पेटंट बनवलेले आहेत बिफोर गोइंग फॉर MBA इन द IIM और बिफोर गोइंग इन टू द IIT, ज्यांनी स्वतःचं सॉफ्टवेअर बनवलं आहे, स्वतःच असं काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी बनवली जी समाज कामात येते, तर ह्या गोष्टी जेव्हा ती मुलं घेऊन ऍडमिशन घेतात, जेव्हा त्यांचं प्लेसमेंट होतं, ऍपल सारख्या कंपन्या, गुगल सारख्या कंपन्या अशा विद्यार्थ्यांना प्रिफर करतात, कारण त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर अशा मुलांना भेट, म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ती 12वी झाली म्हणजे कॉलेजला तुम्ही गेलात, तुम्हाला असं वाटतं की आता कॉलेज म्हणजे एन्जॉय करतायत, एन्जॉय केलं पाहिजे. दॅट इज नॉट अ थिंग. लक्षात घ्या, जी मुलं 12वी नंतर ग्रॅज्युएशन मध्ये एन्जॉय करतात, पुढचे 40 वर्ष त्यांना राबायचं असतं. लक्षात घ्या, समजते तुम्हाला एक मुद्दा? जी मुलं एन्जॉय करतात त्यांना पुढे 40 वर्ष मेहनत करायची, आणि जी मुलं 4 वर्ष, ही 5 ते 6 वर्ष जी मेहनत करतात, त्या मुलांना कधीही भविष्यामध्ये बघायची गरज नाही, कारण त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट हिअर? त्याच्यामुळे सर्वांनी महत्वाचा मुद्दा हे लक्षात घ्या, आज एक आपलं करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपण सर्व एकत्रित जमलेलो आहे. मुलांच्या मनातले ते ज्या काही स्वप्नवत गोष्टी असतात, ज्या काही चुकीच्या मनामध्ये ज्या भावना राहिलेल्या असतात की बाबा इथं ऍडमिशन, तसं नाहीये. बिफोर, आता मला सांगा, IITची मी मुलं बघतो किंवा मी प्लेसमेंटमध्ये बऱ्याचशा मुलांसोबत गायडन्स देतो, तर त्याच्यामध्ये मग मुलांना मी अशी मुलं बघतो जे IIT मध्ये असू द्या, IIM मध्ये असू द्या, तिथनं जे बाहेर पडतात त्यांना नाही 5-10 लाख 20 लाख नॉर्मल पॅकेज आहे. 1 कोटी 2 कोटी 50 70 80 लाख जी अशी पॅकेजवाले ज्यांनी पहिल्यांदा काम केलेलं असतं, पहिल्यांदा त्यांचा वर्क एक्सपिरियन्स असतो. नवीन मुलांना हे नसतं. तर मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला समजते या गोष्टी? आय होप यू आर रेडी फॉर युअर हार्डवर्क. तुमचे काही प्रश्न असतील सोबत सोबत टाकू शकता इथे. नेक्स्ट वी आर गोइंग कम फॉर द मेडिकल एज्युकेशन, पॅरामेडिकल एज्युकेशन. दिस इज द मोस्ट सॉट करिअर बाय द ऑल पॅरेंट्स फॉर देअर चिल्ड्रन. बरोबर आहे? इथं खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, इथं खूप मोठं एक ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मी तुम्हाला पुढे जाण्याच्या अगोदर छोटीशी एक मोटिवेशनल किंवा म्हणा एक करिअर गायडन्स वरती एक छोटंसं गोष्ट सांगतो. पहिल्यांदा की कोणतं, मुलांच्या मनात एक खूप भावना असते, मला MBBS भेटायला पाहिजे किंवा मला BAMS भेटायला, बाकीचं मी काही कामाचं नाही. तर एक मुलांना, मी स्वतः डॉक्टर आहे, मी स्वतः मेडिसिन केलेलं आहे, मी आयुर्वेद केलेलं आहे, मी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जरी मी पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबईवरून केलं. नंतर माझं आता पुढे MA झालं इकॉनॉमिक्स मध्ये, MBA HR मध्ये झालंय, आणि आता पुण्यामधनं गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये माझं आता PhD सबमिट झालेली आहे. तर मी बरंचसं सगळं बघितलंय, सगळ्या गोष्टी मुलांना मी बघत असतो, बोलत असतो, बऱ्याच ठिकाणी जातो.
एक गोष्ट मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय, मेडिकल एज्युकेशन मध्ये जी मुलं आहेत आणि काही पॅरेंट्स इथं असतील, त्यांना मी सांगू इच्छितो, करिअर इज अ बेस्ट आणि नो करिअर इज अ बॅड. तुम्ही जिथेही जाल तिथं तुमचं बेस्ट द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतः झोकून द्या. एक उदाहरण देतो तुम्हाला. एमबीबीएस केलेले डॉक्टर असतील, एमडी केलेले डॉक्टर असतील, त्याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला बसलेला बीएमएस बीएचएमएस डॉक्टर हा जास्त कमवतो. कारण त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याची जी ट्रीटमेंट असते ती खूप छान असते. तर हा एक मुद्दा इथं खूप महत्वाचा आहे सर्वांना. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या इथे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, की आपल्या ह्या मेडिकल करिअरमध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी सर्वांना कामी येतात. पहिली महत्वाची गोष्ट आहे, मेडिकल एज्युकेशन मध्ये जेव्हा तुम्ही जाता, त्या मेडिकल एज्युकेशन मध्ये महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं एकदा तुमचं मेडिकल एज्युकेशन कुठल्याही डिग्रीमध्ये झालं तर तुम्हाला जॉब नसेल तर तुम्ही स्वतःचं क्लिनिक सुरू करू शकता, स्वतःचं हॉस्पिटल सुरू करू शकता, डिपेंडिंग अपॉन युअर पोटेन्शियल. तर आपण आता वळूया मेडिकल बॅकग्राऊंड वरती. तर मेडिकल याच्यामध्ये एमबीबीएस आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक, एमबीबीएस मध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी. बऱ्याच लोकांना मेडिकलला जाण्याच्या अगोदरचा फुल फॉर्म माहिती नाही म्हणून मी सांगतो इथं. याला आपण नॉर्मली असं मास्टर ऑफ बिझनेस, मास्टर ऑफ सर्जरी असं म्हणत नाही. तर बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी. ओके. नंतर कम टू द बीएमएस, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जरी. बीडीएस इज अ बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. नंतर बीएचएमएस इज बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. बीयूएमएस म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. बीबीसी म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स. नंतर पुढे जाऊया फार्मसी, रेडिओग्राफर. नंतर आपण एक पॅरामेडिकल एज्युकेशन मध्ये येतो. मी तुम्हाला एक सर्वांना सांगतो, प्लीज असं विचार कधी करू नका डॉक्टर झाला म्हणजे तुमचं सेट झालं. मी तुम्हाला सांगतो, नर्सिंग मध्ये सुद्धा, फिजिओथेरपी मध्ये सुद्धा, बाकीच्या मेडिसिन थेरपीमध्ये यू कॅन अर्न अ व्हेरी गुड सॅलरी. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, नर्सिंगमध्ये बाकीच्या कंट्रीमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. केरळमधनं जी मुलं नर्सिंग करतात किंवा मुली नर्सिंग करतात, दे डायरेक्टली गो फॉर द दुबई, गो फॉर द गल्फ कंट्रीज. इव्हन अमेरिका, लंडनमध्ये सुद्धा खूप डिमांड आहे. फिजिओथेरपीमध्ये खूप छान छान करिअर आहे. न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी आहे. रेस्पिरेटरी थेरपीमध्ये टेक्निशियन बनू शकता, टेक्निकल एक्सपर्ट बनू शकता. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये टेक्निकल एक्सपर्ट बनू शकता. ऑप्टोमेट्रीमध्ये कानामध्ये जे काही तुमचे टेक्निशियन नॉलेज असतं त्या बाबतीत नॉलेज दिलं जातं. लॅबोरेटरी टेक्निशियन, ऑडिओलॉजी, स्पीच थेरपी, दीज आर द फंटास्टिक करिअर्स आर. याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर यू कॅन टेक हिअर. एक एक हे आलं होतं, एक प्रश्न इथे आलाय. हा, इथे एक प्रश्न आलाय फ्रॉम मिहिर. प्लीज गाईड अस अबाउट द ऑप्टोमेट्री. मी छोटे छोटे क्वेश्चन घेऊन पुढे चालेल. ऑप्टोमेट्री इट इज अबाउट द जे ईएनटी याच्यामध्ये येतं, ऑप्टोमेट्री म्हणतो आपण याच्यामध्ये. कानाच्या याच्यामध्ये तुमचे इन्स्ट्रुमेंट असतात, त्याचं जे रिडिंग ऑफ तुम्हाला किती डेसिबल पर्यंत ऐकायला येतं, 10 डेसिबल, 20 डेसिबल, 100 डेसिबल. डीबी हे तुम्हाला ऐकवण्यास, तुमचं जे ऐकवतो आपण, जो साऊंड असतो त्याची ते मोजण्याची जी असते त्याला डेसिबल मध्ये ते मोजतो आपण. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग वी हॅव टू कॅरी आउट इन द ऑप्टोमेट्री. इट इज वन ऑफ द गुड करिअर आणि दे आर द लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देयर. ओके. नाउ नेक्स्ट वी गो फॉर द, हा, एक आणखीन एक प्रश्न आलाय रिगार्डिंग ओशन इंजिनिअरिंग. ओशन इज अ, म्हणतात ना, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर द, इट इज अ करिअर इज अ ओशन ऑफ ऑपॉर्च्युनिटी. ओशन इंजिनिअरिंग मध्ये इट इज अ काइंड ऑफ, ओशन मध्ये तुम्ही देर आर नंबर ऑफ अदर करिअर ऑपॉर्च्युनिटी, ज्याच्यामध्ये ओशन बायोटेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जिओग्राफिकल स्टडी करता, किती खोलवर पर्यंत आहे. त्याच्या खाली ओशन इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही जेव्हा खाली ड्रिलिंग करत जाता, त्याच्या खाली गॅसची किती उत्पत्ती आहे, किंवा काय खाली तुम्हाला पेट्रोलियम, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये व्हॉट काइंड ऑफ लाईफ इज अवेलेबल इन द ओशन, ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हटलं तर ओशन इंजिनिअरिंग येतं. ओके. तर दीज आर अ काइंड ऑफ थिंग्स विच यू कॅन कन्सिडर हिअर. तर नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी आर देअर वेर यू कॅन थिंक. नाउ कमिंग टू द नेक्स्ट. नंतर आपण येऊया हॉटेल इंडस्ट्रीवर.
हॉटेल इंडस्ट्री इज वन ऑफ द बेस्ट काइंड ऑफ थिंग. आजच्या कंडिशनला खूप छान ऑपॉर्च्युनिटी तिथे आलेल्या आहेत आणि खूप काही करू शकता त्या ठिकाणी. हॉटेल मॅनेजमेंट याच्यामध्ये आहे, कॅटरिंग, न्यूट्रिशन, खूप काही आहे. ह्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूप याच्यामध्ये करिअर करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन द टुरिझम, बीबीए इन द हॉटेल इंडस्ट्री, बीबीए इन द फूड मॅनेजमेंट, ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. नंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही MBA झाल्यानंतर तुम्ही फूड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये PhD किंवा त्याच्यामध्ये हे हॉस्पिटॅलिटी म्हणू आपण. हॉस्पिटॅलिटी इज वन ऑफ द बिग की एरिया की भारत सोबत पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण जगामध्ये आज हॉस्पिटॅलिटी याच्यामध्ये खूप करिअर ग्रोथ वाढते. कारण पहिलं जे लाईफ होतं गेल्या मागच्या 10-15 वर्षामध्ये, त्याच्या अगोदर जग खूप छोटं होतं. लोकांना बाहेर जायला ऑपॉर्च्युनिटी होती, लोकांकडे पैसा नव्हता. आज लोकांकडे खूप पैसा आहे, लोक बाहेर फिरायला जात आहेत, लोक बाहेर हॉटेलला जात आहेत, ट्रेकिंग करतायत. त्यामुळे हॉस्पिटॅलिटीमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी येत आहेत, वाढत जाणार आहे. नंतर सोबत एअर होस्टेसेस, नंतर याच्यामध्ये आणखीन एक येऊ शकतं की क्रू मॅनेजमेंट, नंतर गेस्ट रिलेशन, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. सोबत ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये जे काही नवीन ग्रोथ होते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऑपॉर्च्युनिटी आहेत. जर कोणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर दे कॅन पुट अ क्वेश्चन हिअर. पण खूप आहे आणि याच्यामध्ये स्पेशली मी सांगतो ज्याला जग फिरायचं आहे, खूप एन्जॉय करायचं आहे, फॉर देम द हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी इज वन ऑफ द गुड करिअर. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. तर कमिंग टू द नेक्स्ट, बायोलॉजिकल सायन्स. आता एक प्रश्न इथं आलेला आहे फ्रॉम द इन द मॅटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम सुनील भाडुले यांच्याकडनं. हे बघ, बायोटेक्नॉलॉजी इज अ व्हास्ट सब्जेक्ट. इफ यू आर इंटरेस्टेड फॉर द काइंड ऑफ नोईंग द हाऊ बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज लाईक टिश्यू कशी ग्रोथ होते किंवा टिश्यू कल्चर कसं वाढतं, तुम्ही नवीन ब्रीड कसं डेव्हलप करू शकता बायोलॉजिकली, तुम्ही बॉटनीमध्ये काम करता किंवा झुलॉजीमध्ये काम करताय किंवा बाकीच्या ठिकाणी, तर बायोटेक्नॉलॉजी इज गोइंग टू बी वन ऑफ द ब्लॉक बस्टर. बिकॉज येणाऱ्या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजी कॅन बी लिंक विथ द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज तुम्ही बघा AI चा वापर करून ChatGPT मध्ये काय होतं. आज ChatGPT मध्ये तुम्ही काय क्वेश्चन हे करा, म्हणजे आज पहिल्यांदा आपण नॉलेज नव्हतं, पुस्तक नव्हते, आपण गुगल वापरायचो. आता विचार करायला आपण गुगलवरती जाऊन विचार करावा लागतो. आता आपण तो टाकल्यानंतर विचार करायला ते नको. आज AI मध्ये आपण AI ला विचार करायला लावतो. म्हणजे तुम्हाला कळतं येणाऱ्या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजी कसं वाढणारं क्षेत्र आहे. तर बायोटेक्नॉलॉजी वन ऑफ द गुड थिंग वेअर यू वुड लाईक टू डेव्हलप युअर ओन स्टार्टअप, वेअर यू वुड लाईक टू स्टार्ट युअर ओन बिझनेस. तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुम्ही स्वतः सायंटिस्ट बनण्याची इच्छा असेल, यू कॅन डू नंबर ऑफ रॅडिकल रिव्होल्युशनरी थिंग. बेस्ट ऑफ लक फॉर दॅट थिंग. नाउ बायोलॉजिकल सायन्स मध्ये कमिंग टू द नेक्स्ट काइंड ऑफ थिंग, बायोलॉजी इज ऑल अबाउट द वेअर नॉट ओनली ह्युमन बट अदर एनी काइंड ऑफ म्हणतात ना सजीव जिथं आहे, दॅट मे बी द ॲनिमल, दॅट मे बी द अदर काइंड ऑफ बायोलॉजिकल आहे ज्या गोष्टी म्हणून आपण झुलॉजी सोबत बॉटनी सुद्धा, तर त्या गोष्टी इथं मॅटर करतात. तर ऍग्रिकल्चरिस्ट आहे, बायोकेमिस्ट आहे, बायो इन्फॉर्मेटिक्स आहे, बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे, डेअरी प्रोडक्ट मध्ये डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे, पोल्ट्री सुपरवायझर म्हणा, अशा प्रकारचे जॉब असू शकतात. इन्व्हायरमेंटॉलॉजिस्ट, फिशरी सायन्स मध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये फॉरेस्ट मध्ये जे जंगल आहे त्याच्यामध्ये आपण काय बायोटेक्नॉलॉजिकल ग्रोथ करू शकतो किंवा तिथं वाईल्ड लाईफ आहे त्यांचं आपण काय करू शकतो. हॉर्टिकल्चर म्हणजे आपण जे काही फुलं यांचं काही हे करतो त्याला हॉर्टिकल्चरिस्ट म्हणतो. मरीन लाईफ बायोलॉजिस्ट म्हणजे समुद्राखाली जे मरीन जीवन आहे त्याला मायरीन बायोलॉजिस्ट म्हणतो. मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे जे छोटे छोटे मायक्रो ऑर्गन त्याच्यावर मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. खूप करिअर आहे, पण महत्वाचा मुद्दा आहे व्हॉट यू लाईक. आणि तुम्ही एकदा जर निवडलं तर त्याला तुला फक्त आज हे आवडतं, मग उद्या मित्राला ते आवडलं, मग परवा वडिलांनी म्हटलं मग तिसरं घे, असं नकोय. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. नेक्स्ट क्वेश्चन मी इथं घेतोय कारण ह्या याच्यामध्ये आहे
फूड टेक्नॉलॉजीवरती क्वेश्चन विचारलाय प्रोफेसर संजय आसवाले साहेब उमरगा. फूड टेक्नॉलॉजी मध्ये आता करिअर म्हणजे मी आता बोलतो फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे, जसं आपण आता नेक्स्ट क्वेश्चन डेअरीवरती घेऊ, डेअरी टेक्नॉलॉजी खूप व्हास्ट आहे. महत्वाचा मुद्दा आहे. मुलं काय करतात, प्रॉब्लेम कुठे आहे तुम्ही सांगा. फूड टेक्नॉलॉजीमध्ये काय मुलं काय करतात, फूड टेक्नॉलॉजीमध्ये मी डिग्री केली, इट मे बी द बी टेक म्हणा किंवा तुम्ही बीएससी फूड टेक्नॉलॉजी केलं, तर ते केलं म्हणजे मुलांना काय वाटतं, अरे आता मला जॉब लागायला पाहिजे. नाही, असं नाही होत. तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी केलं, यू शुड वर्क फॉर द समवेअर, त्या एरियामध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करा. मग त्याच्यामध्ये काम केल्यानंतर यू कॅन थिंक फॉर द फर्दर MSc असेल किंवा M.Tech आहे, देन यू कॅन थिंक फॉर युअर टू बिकम अ सायंटिस्ट और यू कॅन सर्च फॉर द हायर जॉब इन द कंपनीज. तुम्हाला त्याच्या आता समजा तुम्ही फूड म्हणजे तुम्ही एका पॅकेजिंग तुम्ही आता मँगोचं सरबत बनवताय, त्या कंपनीत काम केलं, तर तुम्ही तशाच प्रकारच्या मोठ्या कंपनीमध्ये बाहेरच्या देशातही तुम्ही अप्लाय करा. यू कॅन गेट अ गुड अपॉर्च्युनिटी दॅट. आता मुद्दा समजतो इथे सगळ्यांना. आणि इव्हन आफ्टर दॅट यू कॅन थिंक अबाउट डुईंग द MBA इन द फूड टेक्नॉलॉजी, फूडिंग किंवा हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला मी सांगतो, पण यू मस्ट हॅव द सिंगल डिव्होशन. माझा मुद्दा कळतोय सगळ्यांना. आणि यू शुड डू द वन. त्याच्यामध्ये तुम्ही सुपर स्पेशलायझेशन करा. तुम्ही एकच बघा, कारण आजच्या याच्यामध्ये एक लक्षात घ्या, फूड केलं म्हणजे मला नोकरी नाही भेटली म्हणजे फूड टेक्नॉलॉजी खराब नाही. आपली पद्धत चुकीची आहे, आपली आस्किंग फॉर द जॉब चुकीचं आहे. तर खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला. इव्हन फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा यू कॅन डू फॉर द स्पेशलायझेशन, स्कॉलरशिप भेटू शकते. स्वतःचं काही ते छोटं डेव्हलप करा. सोबत सेम काइंड ऑफ थिंग डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये खूप काही छान तुम्ही आज कॉपरेटिव्ह वाढलेला आहे. कॉपरेटिव्ह कल्चर महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये वाढलेला आहे. तर तुम्ही त्याच्यात ते करून डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा करण्याच्या ऐवजी मास्टरी करून यू कॅन अप्लाय फॉर द इंडियामध्ये आहे, पण बाहेरच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सोबत अप्लाय करा. नंतर सेम क्वेश्चन आय एम टेकिंग फॉर द हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरमध्ये पहिल्यांदाच बघा, तुम्ही मला म्हटलं की आता मी पुण्यातून केलं, पुण्यामध्ये मला जॉब भेटावा हॉर्टिकल्चरचा, मला नाही वाटत एवढं सोपं आहे. यू हॅव टू थिंक ॲट अ हायर लेवल. तुमचं स्वतःचा बिझनेस करण्याची इच्छा आहे का? तुम्ही जर हॉर्टिकल्चर शिकला तर यू शुड गो फॉर द सम काइंड ऑफ स्वतःचं स्टार्टअप सुरू करू शकता का? नाही तर अदरवाईज यू कॅन अप्लाय फॉर द हायर एज्युकेशन. सेम काइंड ऑफ थिंग फॉरेस्ट्री अँड वाईल्ड लाईफ. आय टेल यू, भारतामध्ये फॉरेस्ट्री अँड वाईल्ड लाईफचं वाढत चाललंय, पण याच्यापेक्षा बाहेर ठिकाणी तुम्हाला चांगल्या जॉब भेटत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन एक येतोय, पुन्हा हे घेतो, नंतर विल स्टार्ट ऑन द पर्यावरण तज्ज्ञ म्हणजे काय, त्यांचे काय कार्य काय असतं. पर्यावरण तज्ज्ञ म्हणजे इन्व्हायरमेंटल एक्सपर्ट. जे आज आपण बघतो, मुंबईमध्ये तुम्ही बरेच ऐकत असाल की पोल्युशन खूप वाढतंय. दिल्लीमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खूप हवा खराब असते, AQ म्हणतो, एअर क्वालिटी म्हणतो, ती खराब असते. ह्या लोकांचं काम आहे की त्याच्यावर अभ्यास करणं, गव्हर्नमेंटला त्याच्यावरती ऍडवाइज करणं, मुलांना त्याच्या एक्सपर्ट असून तुम्ही ऍज अ प्रोफेसर तुम्ही हे करू शकता. आणि दे कॅन बी बेस्ट एक्सपर्ट टू गाईड देम. तर दीज आर द काइंड ऑफ पर्यावरण तज्ज्ञ काम करतात. आणि इट इज अ मोस्ट सॉफ्ट जॉब इन द आउटसाइड कंट्री. नाउ वी टेक द अनदर नेक्स्ट स्लाइड. करिअर इन द एज्युकेशन. एज्युकेशन मध्ये बऱ्याच लोक म्हणतात की, म्हणजे नॉर्मली लोकांचं एक असं असतं की विद्यार्थ्यांचं कधी कोणाला विचारलं तर नॉर्मली खूप कमी मुलं असतात म्हणतात की मला टीचर व्हायचं किंवा प्रोफेसर. पण मला असं मागच्या वेळेस मी बोलताना एक सांगितलं होतं, एज्युकेशन इज द व्हेरी नोबेल प्रोफेशन. बिकॉज तुम्ही जे काही टीचर आहात, प्रोफेसर आहात, ते भारताचं भविष्य घडवता किंवा जगाचं भविष्य घडवता. त्याच्यामुळे दिस इज द बिगेस्ट काइंड ऑफ नोबेल प्रोफेशन. परंतु लोकांच्या याच्याकडे निग्लिजन्स याच्यामुळे आहे, कारण सॅलरी कमी असल्यामुळे टीचरला. परंतु मी तुम्हाला एक सर्वांना सांगतो की अमेरिकेमध्ये सर्वात जास्त सॅलरी ही प्रोफेसरला असते. तिथलं सर्वात जास्त स्टँडर्ड आणि सर्वात जास्त रिस्पेक्ट हा प्रोफेसरला आणि टीचरला देतात. आणि म्हणून ह्या लोकांचं खूप छान एज्युकेशन सिस्टीम आहे. तर हा मुद्दा एक लक्षात घ्या. आणि तो देश एज्युकेशन एवढं महत्व देतो, म्हणून तो देश पुढे आहे. ह्या गोष्टी मी यासाठी सांगतो. बाहेरच्या देशामध्ये, भारत देशामध्ये सुद्धा खूप छान आहे. पण मुद्दा असा आहे
की ज्याला इच्छा आहे प्रोफेशन मध्ये, एज्युकेशन म्हणून प्रोफेशन निवडायचं आहे, खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. पण भारतामध्ये सुद्धा जर तुम्ही चांगलं ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पीएचडी, यू कॅन गेट अ गुड काइंड ऑफ प्रोफेसरशिप. आणि जर तुमचं चांगलं एज्युकेशन बीएड, डीएड असेल, एमएड असेल, तर तुम्हाला टीचर म्हणून खूप छान ठिकाणी जॉब लागू शकतो. ज्यांची खूप चांगली इच्छा आहे नोबेल, तर दे मस्ट डू इट. तर ह्या ठिकाणी करिअरमध्ये जसं एज्युकेशन, तुम्ही टीचर बनायचं असेल तर तुम्हाला बीएड आहे, डीएड नंतर ऑपॉर्च्युनिटी आहे. पण मला असं स्वतःला वाटतं ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही सर्वांनी बीएडला फोकस करावं, एमएडला फोकस करावं. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षा येतात. जसं आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे सीबीएसई शाळा आहेत, नवोदय विद्यालय आहेत, केंद्रीय विद्यालय आहेत, तिथे खूप डिमांड आहे. परीक्षा थोडी टफ राहते, पण ह्या ठिकाणी तुम्ही खूप छान तुमचं करिअर बनवू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना कोणाला जर मुलांना शिकवण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर डेफिनेटली दे कॅन बी द गुड काइंड ऑफ करिअर. आणि खूप छान आहे, यू कॅन मेक दॅट. नेक्स्ट, जसं मी आता बोललो, मॅनेजमेंट इज अ सच अ काइंड ऑफ स्टडी व्हेअर यू कॅन डू फॉर द बीबीए, एमबीए, आणि एमबीए नंतर तुम्ही गो फॉर द पीएचडी मॅनेजमेंट करू शकता. मॅनेजमेंटमध्ये बिझनेस तुम्ही खूप काही हे असतं. तुम्ही मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन करू शकता, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट वरती तुम्ही फोकस करू शकता, लॉजिस्टिक मॅनेजमेंटवर करू शकता, नंतर तुम्ही मार्केटिंग रिसर्च वरती करू शकता, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटवर करू शकता, शेअर मार्केटवर करू शकता. असे खूप काही आहेत. आणि याच्यामध्ये सुपर स्पेशलाइज मध्ये गेलात तर तुम्हाला जाणवेल इथे बघा की सेल्स मार्केटिंग आहे, टेक्निकल. तर इट इज अप टू यू, तुम्हाला कुठल्या एरियामध्ये मॅनेजमेंट वरती फोकस करायचा आहे. कमिंग टू द नेक्स्ट, इथे काही आणखीन प्रश्न येत आहेत. व्हेरी गुड. इथं महेंद्र शिंदेचा आहे, डॉटर वांट टू बिकम एन IAS. ग्रेट. एक पूर्ण प्रश्न आलाय मिहिर यांचा, हाऊ मच ड्युरेशन रिक्वायर्ड फ्रॉम बीएड टू पीएचडी प्रोग्राम. याच्यामध्ये एक सांगतो, फ्रॉम बीएड तुम्ही इंडियामध्ये जर बीएड नंतर पीएचडी करत असाल तर एक 4 ते 5 वर्षाचा टाइम लागतो तुम्हाला. आणि कारण बीएड नंतर तुम्ही एमएड केलं आणि पीएचडी केली, तुम्हाला टेक 6 to 7 years. भारताच्या बाहेर गेला तर यू टेक अ 5 years. इट्स अ गुड. थँक्यू मोरेश्वर. पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन साठी काय आहे? पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन साठी यू कॅन गो फॉर द DMLT. DMLTचा लॉंग फॉर्म एक डिप्लोमा इन मॅनेजमेंट, डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेस्टिंग, त्याला DMLT म्हणतो. ते कोर्सेस आहेत. तर तुम्ही डिप्लोमा इन द लॅबोरेटरी करू शकता. दॅट कॅन बी वन ऑफ द गुड थिंग. नेक्स्ट इज व्हेरी काइंड ऑफ गुड थिंग. प्रजन्या, बेस्ट ऑफ लक फॉर द प्रोफेसरशिप. येस, अक्षय जसं म्हणतोय की आफ्टर ग्रॅज्युएशन बीएड साठी 2 वर्ष लागतं, बट यू कॅन डू. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट द पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी पर्यावरण तज्ञाची भूमिका किती महत्वाची? इट इज अ व्हेरी क्रिटिकल. भारतामध्ये थोडंसं कमी आहे, पण एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. जर एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील, प्रत्येक तालुक्यात असतील, तर जी होणारी घाण आहे ना, ती खूप कमी होईल. आहे, त्याची खूप गरज आहे. आणि जोपर्यंत 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 प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गावामध्ये एन्व्हायरमेंटल कॉन्शियस लोक तयार होणार नाही, तोपर्यंत काही करता येणार नाही. एक नेक्स्ट क्वेश्चन येत आलेला आहे तर UPSC परीक्षेसाठी. एकच मिनिट वाचतोय. यांचा प्रश्न एकदा वाचून घ्या. छान क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन आहे. शी इज प्रिपेरिंग UPSC तयारी कर, छत्रपती संभाजीनगर मधनं आहे, आणि नाव आहे पायल गोरख कांबळे. सर, मी ऑनलाईन परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेत तयारी करते. मी हिंदी माध्यमातून करते कारण माझे विचार हिंदी भाषेतून चांगले व्यक्त होतात. गुड. इंग्लिश भाषेतून तयारी करणं शक्य आहे, पण जेव्हा आपले मत मांडण्याची वेळ येते तेव्हा आपल्या भाषेत बोलू शकते, आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतो, तेवढे इंग्लिश मधून शक्य होत नाही. तरी हिंदी माध्यमातून तयारी करत UPSCच्या परीक्षा खर्च काहीच प्रभाव पडतो का? कारण सगळे म्हणतात इंग्लिश माध्यमात पटकन यश मिळते. पायल, एक लक्षात घे, मी म्हणजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिल्यांदी तुला ज्या भाषेत कम्फर्टेबल आहे त्या भाषेची तयारी कर. एक ते हिंदी असो, इंग्लिश असो.
त्याच्यामुळं असं म्हणत नाही काढून टाक की हिंदी का इंग्लिश चांगलं, काहीही नाही, दोन्ही चांगलं आहे. कारण मी स्वतः एरियामध्ये आहे, एवढं मी जग बघतो जर नाही एवढं तर मी नक्की सांगतो. तुझी इच्छा आहे हिंदीमध्ये, तू कम्फर्टेबल आहे हिंदीमध्ये, मटेरियल आहे, गो फॉर हिंदी. नेक्स्ट क्वेश्चन. पण तू जर रोज प्रॅक्टिस केली बोलायची, लिहिण्याची प्रॅक्टिस केली इंग्लिशमध्ये, तर तू इंग्लिश सुद्धा पुढच्या 1-2 वर्षामध्ये बोलू शकतो. तुझ्याकडे वेळ नसेल हिंदीमध्ये कर, तुझ्याकडे वेळ असो नसो इंग्लिशमध्ये नॉर्मल आपण जसं बोलतोय, द वे आय एम टॉकिंग विथ यू शुड स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश, नो इश्यू अबाउट इट. वन्स अपॉन टाइम आय वॉज नॉट एबल टू स्पीक गुड इंग्लिश. पण जेव्हा मी परीक्षा दिली इंग्लिशमध्ये, महाराष्ट्रातनं जेवढी मुलं त्यावेळेस 80 मुलं पास झाले होते, मला सर्वात जास्त इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यूमध्ये मार्क पडले होते. मला इंग्लिशमध्ये येत नव्हतं, मी लोक मला हसायची. त्यामुळे तो एक प्रश्न आहे, डोक्यात तो ठेवू नको. आणि तुझी जी तयारी आहे, ज्या याच्यामध्ये तू करत आहे, तर गो आहे आणि काही विचार करायचा नाही. पण हा, चांगले जे सिनियर आहेत, ज्यांनी यश मिळवलंय, त्या सिनियर सोबत त्यांच्यासोबत काम करा तुम्ही. म्हणजे त्यांना भेटा, कलेक्टर असतील संभाजीनगरचे, एसपी असतील किंवा नवीन प्रोबेशनर ऑफिसर येतात, त्यांना वेळ काढून भेटायचा आणि जी मुलं तयारी करतात त्यांना भेटा. यश तुमचंच आहे आणि तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आणि कीप इट अप. नाव कमिंग टू द, हे प्रश्न घेतलेत मी आता. नेक्स्ट आता आपण जातोय मॅनेजमेंटचे, आपण हे केलेले आहेत. थँक्यू सर. माझ्या मनात पण तोच प्रश्न होता, कारण इंग्लिश भाषेतून जास्त म्हणजे मी युट्यूबवर पण बघते आणि क्लासेसमध्ये पण सांगतात की इंग्लिश भाषेत जेवढं म्हणजे आता सध्याला पण जास्त मुलं निवड होते मुलांची, ती जास्त इंग्लिश भाषेतूनच होते. हिंदी माध्यमातून तेवढी म्हणजे जेवढी पाहिजे तेवढं यश मिळत नाही आपल्याला. तर ते खरंच आहे का सर? काही प्रॉब्लेम नाही बेटा, गो हेड, काही नाही. तुला इंग्लिशमध्ये केलं, हिंदीमध्ये जरी केलं काही प्रॉब्लेम नाही तुला, गो हेड. ओके, प्रयत्न करत राहा. ओके सर, थँक्यू. येस. नेक्स्ट पीपीटी आपण घेतोय मीडिया आणि कम्युनिकेशन वरती. मीडिया आणि कम्युनिकेशन मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की खूप छान करिअर आहे. तुम्हाला जर बोलायची इच्छा आहे, लोकांसोबत गप्पा मारायला आवडतात, तुम्हाला असं ऍडव्हेंचर करून तुम्हाला जे काही वाईट गोष्टी किंवा जे रिअलिटी ट्रूथ आहे, म्हणजे चांगलं असं वाईट नाही, पण ज्या ट्रूथ आहे लोकांसमोर आणायला आवडतं, तुम्हाला टीव्हीवरती दिसायला आवडतं, तर डेफिनेटली यू शुड गो फॉर द मीडिया अँड कम्युनिकेशन साठी. यू कॅन, तुम्हाला ह्या याच्यामध्ये तुम्ही जर्नलिझमचे तुम्ही डिग्री कोर्सेस असतात, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असतात, त्या याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आता सोशल मीडियामुळे तुम्हाला आणखीन करिअर ऑपॉर्च्युनिटी आल्यात. आता कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया मॅनेजर, अशा काही मोठमोठ्या गोष्टी तुम्हाला आता तुमच्या समोर येत आहेत. सिनेमॅटोग्राफर, कॉपीरायटर, फिल्म एडिटिंग, जर्नलिझम, मीडिया प्लॅनर, नंतर युट्यूबर. आता बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत मी ज्या इथं मांडल्या नाहीत, त्या इथं सांगतो. पब्लिक रिलेशन ऑफिसर, एक PRO म्हणतो आपण, या गोष्टी तुम्ही करिअर करू शकता. आणि बट हा, ह्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या सिटीमध्ये यावं लागेल. नाव कमिंग टू द, जसं आता पायलनं ही क्वेश्चन विचारत होती, आता तोच क्वेश्चन तेच पीपीटी आपल्या समोर आली, UPSC आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर मुलांना एक गोष्ट सांगतो, ज्याला समाजासाठी काही करायचं आहे, ज्याला लोकांसाठी काही करायचं आहे आणि ज्याला 24 तास समाजासाठी विचार करण्याची इच्छा आहे, त्या व्यक्तींनी UPSC हो किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिशन ह्या एक्झामसाठी तुम्ही नक्की तयारी करू शकता. सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कंडक्ट केली जाते. याच्यामध्ये 21 प्रकारच्या सर्व्हिसेस येतात. IAS, IPS, रेल्वेज, रिव्हेन्यू, फॉरेन सर्व्हिस आणि खूप आहे. ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस, डिफेन्स अकाउंट सर्व्हिस, डिफेन्स स्टेट सर्व्हिस, नंतर अंदमान निकोबारच्या डॅनिक सर्व्हिसेस येतात, डॅनिक पोलीस सर्व्हिस येतात. तर दीज आर काइंड नंबर ऑफ सर्व्हिसेस येतात. UPSC आणखीन बाकीच्या सर्व्हिस कंडक्ट करतं, त्या तुम्हाला माहिती नसतील म्हणून इथं मी डिटेल थोडा छोटा तुम्हाला ब्रीफ करतो, जेणेकरून UPSC काय काय कंडक्ट करते तुम्हाला माहिती पाहिजे. UPSC थ्रू इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस येतात, ज्याच्यामधून 10 ते 12 सर्व्हिसेस निवडल्या जातात. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग सर्व्हिस जातात, रेल्वेमध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस जातात. इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये खूप प्रकार असतात, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, सिग्नल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, बऱ्याचशा सर्व्हिसेस ह्या याच्यातनं येतात. तर इंजिनिअरिंग सर्व्हिस वन ऑफ द बिग सर्व्हिस, खूप छान सर्व्हिस आहे. नंतर सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस असतात, त्याला सेंट्रल पोलीस फोर्स एक्झाम म्हणतो, त्याला शॉर्टमध्ये CPF असतं. ती CPF मधनं तुम्हाला असिस्टंट कमांडंट म्हणून निवड केली जाते. तुमची निवड होते सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF.
तुमची निवड होते CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP, सशस्त्र सीमा बल SSB. याच्यातनं खूप, आणि याच्यात एक छान याच्यात हे आहे, क्लास 1 सर्व्हिस आहे. ह्या सर्व्हिसचा फायदा आहे की तुम्ही प्रिलिम काढल्यानंतर तुमची मेन्स होत नाही. तुमची मेन्स म्हणजे फिजिकल असते. तुम्हाला एक 800 मीटर, 600 मीटर गोळाफेक, तुम्हाला हार्ड तुमचे नेचर बघण्यासाठी सगळं फिजिकल एक्झामिनेशन असतं. प्री एक्झाम पास झाली, मेन्स मध्ये तुमची फिजिकल टेस्ट होणार आणि डायरेक्टली यू अपिअर फॉर द UPSCच्या इंटरव्ह्यूला अपिअर होता. हे तुम्हाला लोकांना माहिती नसेल. ज्यांची कोणाची इच्छा असते पॅरामिलिटरीमध्ये जाण्याची, ही CPF परीक्षा देऊ शकता. ओके, आणि खूप छान परीक्षा आहे. पण हा, युअर लाईफ इज टफ, बट तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस ची जी फॅसिलिटी असते क्लास 1 ची, या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भेटतं. दिस इज वन ऑफ द गुड सर्व्हिस. नंतर आपण येतो UPSC आणखीन NDA आणि CDS कंडक्ट करते. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ज्याच्यात तुम्ही सब लेफ्टनंट बनता आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये. नंतर तुम्ही ही जी NDA परीक्षा असते ही पास आउट होते, यू कॅन अपिअर आफ्टर 12. CDS इज अ कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस. यू कॅन अपिअर फॉर दिस एक्झाम आफ्टर युअर ग्रॅज्युएशन. ज्या मुलांनी 12वी नंतर कळत नाही, ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर जायची इच्छा असते किंवा जे 12वी नंतर जाऊ शकले नाही, ती CDS थ्रू आफ्टर ग्रॅज्युएशन दे अपिअर कम इन द आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये येऊ शकतात. दिस आर द काइंड ऑफ गुड सर्व्हिसेस. ज्याला भारत देशाची सेवा करायची, बॉर्डरला लढायचं आहे आणि देश मातेसाठी काम करायचं, दॅट इज अ गुड काइंड ऑफ. नंतर नेक्स्ट इज AFMC एक्झाम, इट इज अ आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज एक्झाम. 12वी नंतर ज्याला डॉक्टर बनायचं आणि डिफेन्स मध्ये काम करायचं, तर ही परीक्षा आहे. AFMC मध्ये जर एकदा पास झाला तुम्ही, तर गव्हर्नमेंट तुम्हाला शिकवायला येतं. गव्हर्नमेंट तुम्हाला तिथं तुम्हाला AFMC पास झालं तर AMC मेडिकल कॉलेज पुण्याला ऍडमिशन भेटतं. त्या ठिकाणी तुम्ही अपिअर होता. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा तिथल्या एज्युकेशनचा खर्च, तिथल्या अकोमोडेशनचा खर्च, तुमचे पुस्तकं, राहणं, हे सगळं फ्री होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिफेन्स मध्ये नोकरी सुद्धा लागते. आणि हे शिकत असताना तुम्हाला स्टायपंड सुद्धा गव्हर्नमेंट. तर आय होप यू लाईक दिस एक्झाम आफ्टर 12th. Again, now last is in this list is the Central Medical Service exam. After you become the doctor, you want to serve the Indian government or central government, you can appear for this exam. You can get a class 1 status of the service. I hope you like this one slide PPT, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती भेटली. मी अगोदर पुढे जाण्याच्या अगोदर काही क्वेश्चन आलेले आहेत. छोटेसे क्वेश्चन. एक प्रश्न आलाय, रिटेल मॅनेजर इज रिटेल मॅनेजर असेल ते, दॅट इज अ काइंड ऑफ मॅनेजर व्हेअर यू वर्क इन द रिटेल इंडस्ट्री, दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. क्वेश्चन याला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सर, असे कोणते महत्वाचे क्षेत्र आहेत ज्याचे पॅकेज चांगले असूनही दुर्लक्षित आहे? कृपया सविस्तर सांगा. मी 2-3 क्षेत्र सांगतो. पहिलं क्षेत्र आहे ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याला त्यासाठी सांगतो. ज्याला चांगलं कमांड आहे लँग्वेज वरती, तर आफ्टर ग्रॅज्युएशन, आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि ज्याला प्रोफेसर बनायचं आहे, तर भारताच्या बाहेर त्याला खूप छान पॅकेजेस आहेत. आणि इट इज वन ऑफ द थिंग दे कीप मनी इन द करोड्स. तर हे असं क्षेत्र आफ्टर युअर PhD यू कॅन गो अब्रॉड, आणि तुमच्या जी नॉलेज आहे यू कॅन गेट अ बेटर काइंड ऑफ पॅकेज फॉर युअर करिअर, आणि यू कॅन सेव्ह इन अ करोड रुपी. दिस इज अ काइंड ऑफ, आणि यू अर्न मनी इन अँड अलॉंग विथ युअर रिस्पेक्ट. ते खूप छान एरिया आहे. नंतर एक मर्चंट नेव्ही एक खूप छान आहे. आफ्टर 12th, आफ्टर ग्रॅज्युएशन यू कॅन गो. खूप चांगला आहे, पण दुर्लक्षित आहे, परंतु युअर लाईफ इज लिटल बिट टफ. तर दीज आर द काइंड ऑफ थिंग. आणखीन एक दुर्लक्षित क्षेत्र आहे जे आपल्या मराठी माणसासाठी, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट नॉर्मली बॉम्बेची लोक किंवा जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे, तर आफ्टर डुईंग युअर MBA आणि यू गेट इन टू द इन्व्हेस्टमेंट एरिया, तर तुम्ही जर 10-20 हजार कोटीचं जर म्युच्युअल फंड हँडल करत असाल, तर तुम्हाला 0.5% जरी आले, तर तुमचं पॅकेज, यू कॅन इमॅजिन युअर पॅकेज गोज इन करोड. तर आय फील की सर्वांना की इन्व्हेस्टमेंट इज अ वन ऑफ द गुड करिअर. तर आय होप रंजना मॅडम तुम्हाला हे तुमचा क्वेश्चनचा आन्सर भेटला असावं.
प्लीज गाईड मी अबाउट मास कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशनचे बॅचलर कोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस खूप छान आहेत. त्याच्यावर काही डिटेल काही तुमच्या काही स्पेसिफिक क्वेरी असेल तर सांगाल. पॅथॉलॉजी लॅब पार्ट सांग. पॅथॉलॉजी लॅबसाठी एक क्वेश्चन आलेला आहे मोरेश्वर पाटील. पॅथॉलॉजी लॅबमध्ये तुम्ही स्वतःचं, मला असं वाटतं पॅथॉलॉजी लॅबमध्ये आपण ग्रॅज्युएशन करून अनुभवासाठी यू कॅन वर्क इन द पॅथॉलॉजी एरिया आणि देन यू कॅन स्टार्टअप युअर ओन बिझनेस ऑर यू कॅन सर्च फॉर द गुड जॉब. एक प्रश्न विचारलाय सारंग सुशांत पुणे, तुम्ही तुमचं भविष्य कसं पाहतो? चांगली गोष्ट आहे. इट्स अ गुड थिंग. मी माझं भविष्य खूप छान पाहतो. भेटूया आपण कुठे उद्या वर्ल्ड बँकेत कुठे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज which exam in military don't conduct physical, only required theory exam? No, in all military exam physical tests are very important कारण intellectually you cannot fight on the border. All military exam have to see the physical test. आणि लक्षात घ्या CSB बोर्ड असतो किंवा SSB बोर्ड स्पेशल एक्झामिनेशन बोर्ड असतो मिलिटरीचा, ज्या ठिकाणी तुमची 5 दिवस इंटरव्ह्यू चालते. इट इज वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन. इट इज वन ऑफ द नाही, इट इज अ टफेस्ट इंटरव्ह्यू इन द इंडिया. इट इज अ टफर दॅन सिव्हिल सर्व्हिसेस. एमपीसी बाबतीत क्वेश्चन तुम्ही विचारला. एमपीसी बाबतीत मी तुमच्या आता एक थोड्याच वेळात मी सांगणार आहे, त्यावेळेस आपण बोलूया. फिल्म अडॅप्टेशन इज अ पार्ट ऑफ फिल्म एडिटिंग, राईट? यू आर राईट. फिल्म एडिटिंग अँड फिल्म काइंड ऑफ एडिटिंग याच्यामध्ये अडॅप्टेशन, डिलिटिंग, एडिशन, these are the number of it is a kind of nomenclature, but definitely it is a part. Now we go for the next slide here. Now coming for the detail in the civil services, कारण नवीन एक क्वेश्चन आलेला होता एमपीसी बाबतीत. मोर ऑर लेस जे काही हे आहेत सिव्हिल सर्व्हिस सेंट्रल जे युपीएससी कंडक्ट करतात आणि स्टेट सर्व्हिस, आता दोन्ही एक्झामचं पॅटर्न हा सेम झालेला आहे. थोडंसं बदल प्रत्येक वेळेस एमपीएससी करतं, पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जी युपीएससी कंडक्ट करते सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, त्या बाबतीत मी आता तुम्हाला इथं सांगतोय. सिव्हिल सर्व्हिस इज it is a premier, not one of the, I would like to say it is a premium service sector in the central government which conduct the exam, and they are conducted around civil service exam in which there are the 20 service conduct, 20 service are being offered. तर याच्यामध्ये तुम्ही बघत असाल इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IAS, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस ज्याच्यामध्ये भारताचे राजदूत बनतात, रेल्वेमध्ये इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, इंडियन रेल्वे ट्रॅफिक IRTS सर्व्हिस, इंडियन रेल्वे अकाउंट्स सर्व्हिस, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस, इंडियन पोस्टल टेलिग्राफ अँड फायनान्स सर्व्हिस. ह्या गोष्टी तुम्हाला फास्ट होतील, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये इन्कम आणि कस्टम असतं, ऑडिट अँड अकाउंट मध्ये IAS असतं, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस IIS असतं, इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस IDS, इंडियन ट्रेड सर्व्हिस, इंडियन रेल्वेमध्ये RPF असतं, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, इंडियन पोस्टल सर्व्हिस असते IPOS, ICLS इज इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस. त्याच्यामध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी जे असतात त्याच्यामध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी सर्व्हिस असते. आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं ग्रुप बी सर्व्हिस असते, दॅट इज द डॅनिक्स, दिल्ली अंदमान निकोबार इंडियन सिव्हिल सर्व्हिस. दीज आर ऑल्सो व्हेरी गुड सर्व्हिस. जिथं तुमची पोस्टिंग ही अंदमान निकोबारला होते, दिल्लीला होते. गुड काइंड ऑफ थिंग. आणि ग्रुप बी नंतर ते 15 वर्षानंतर IAS बनतात, आणि पोलीस सर्व्हिस असेल तर 15 वर्षानंतर IPS बनतात. त्यामुळे दिस इज वन ऑफ द गुड सर्व्हिस. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर वी कॅन डिस्कस. सिव्हिल सर्व्हिसचा पॅटर्न जो प्रिलिम मध्ये, एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, म्हणजे एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. दरवर्षी सिव्हिल सर्व्हिस मधनं 15 लाख मुलं अपियर होतात. ओके. आणि 15 लाखातनं 10 ते 12 लाख मुलं ही सिव्हिल सर्व्हिसची प्रिलिम एक्झाम देतात. आणि ह्या 10 ते 12 लाखात मधनं प्रिलिम मधनं 10 ते 12 हजार मुलं निवडली जातात मेन्स एक्झामसाठी. तुम्हाला याची ग्रॅव्हिटी कळत असेल. 10 ते 12 लाखातनं 10 ते 12 हजार मुलं निवडतात. तर हाऊ मच फिल्ट्रेशन होते कळतं. त्या फिल्ट्रेशनसाठी जनरल स्टडीजचा एक पेपर असतो आणि CSAT. जनरल स्टडीज मध्ये 100 MCQ असतात, ज्याच्यामध्ये एका चुकीला 1/3 मार्क
कट होतात. आणि CSAT मध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट असते, सेंट्रल ऍप्टिट्यूड टेस्ट CSAT मध्ये, ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये 30 MCQ हे पास होणं गरजेचं आहे, दॅट इज द क्वालिफाईंग. आणि अगोदर ही जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेस इट वॉज अ कंपल्सरी, पण आता ही याला क्वालिफाईंग केलेलं आहे. तर दिस इज द काइंड ऑफ पॅटर्न फॉर द सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम. सर, तुषाबा सर, हा. आज आपण इथंच थांबू, कारण की आपल्याकडे आणखी पण भरपूर सारे आठवडे आहेत. ओके, नो इश्यू. हा. तर याच्यात 2 क्वेश्चन घेतो आणि इथे थांबूया आपण. हा, आणखी एक सुजित मेत्रे सरांचा पण एक क्वेश्चन आहे की हा. ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये रुरल युथ साठी काय संधी आहेत, तर तो पण आपण एक क्वेश्चन घेऊ सरांचा. हो, नाही मलाही वाटलंच होतं, बरं झालं तुम्ही सांगितलं. हा, तर आता इथे बघा, एक प्रश्न घेतो, एक प्लीज मॅम, मेत्रे सर. हा, ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये रुरल युथ साठी काय संधी आहेत? ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये मला 2 गोष्टी आहेत. मी ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये 2 गोष्टी सांगतो इथे. ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये बेसिकली आहे ना, जी रुरल बॅकग्राऊंडची मुलं आहेत, मला ते कसं वाटतं, जर तुम्ही जॉबच्या संधीने बघत असाल तर मुलांनी दे शुड टेक ऍडमिशन इन द गुड कॉलेज फॉर द ग्रॅज्युएशन इन द ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये. ओके, आणि ट्रॅव्हल त्यांनी त्याच्यानंतर दे शुड वर्क इन द सम काइंड ऑफ टुरिझम इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये काम करायला पाहिजे. अँड आफ्टर दॅट दे कॅन सर्च फॉर द बेटर ऑपॉर्च्युनिटी. कारण कसं आहे, महत्वाचा मुद्दा काय की आपण गावा लेवलला आपण काम एज्युकेशन घेऊन तिथे थांबू शकत नाही. वी हॅव टू गो इन द सम बेटर सिटीज जिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नाउ कम ऑन द पार्ट ऑफ द सेकंड पार्ट, की जर तुम्हाला स्वतःच सुरुवात करायची असेल तर यू कॅन स्टार्ट फॉर द एक ट्रॅव्हल टुरिझम तुम्ही हे करू शकता. पण आजकाल आहे ना, जे हे जे आपण गावामध्ये आता टुरिझम सुरू करतोय, 10 ते 12 एकर शेती घेऊन त्याला आपण एक टुरिझमचं बनवतो, पण ते एक वन ऑफ द गुड काइंड ऑफ आता हे झाले. तर म्हणजे मला असं वाटतं 40-50 किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, कारण लोकांना त्याची खूप गरज आहे. तर दॅट काइंड बी म्हणजे दीज आर द 2 थिंग्स. वन इज द डेव्हलपिंग ओन टुरिझम सेक्टर, जिथे स्वतःचा बिझनेस, आणि पहिला आहे की तुम्ही चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन तिथे हे करणं. पण एक गोष्ट मात्र नक्की, ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये यू शुड हॅव द बेटर अपिअरन्स अँड बेटर कम्युनिकेशन स्किल. नेक्स्ट क्वेश्चन घेतो रिगार्डिंग द फिल्म एडिटिंग अँड कोर्स. आफ्टर कॅन वी डू फिल्म एडिटिंग कोर्स? 100% करू शकता. कोर्सेस नसतील, पण तुम्हाला एक मी इथं हे सांगतो, वेबसाईटचं नाव मॅडम तुम्ही सगळ्या नंतर टाकून द्या लिंकमध्ये. edx.com म्हणून आहे, edx.com, आणि दुसरा आहे कोर्सिरा, COURSERA.com. ह्या 2 वेबसाईट वरती तुम्हाला जगातल्या फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटी पासनं ते मुंबई युनिव्हर्सिटी मधल्या कोर्सेस ह्या तुम्हाला फ्री भेटतात. हायर लेवलचा वेगळा असतं. ओके, तर दॅट कॅन बी डन, जिथं तुम्ही फिल्म एडिटिंग करू शकताय. आय जस्ट गिव्ह एक्झाम्पल फॉर फिल्म एडिटिंग. मला वाटतं बाकीचे क्वेश्चन आपण पुढच्या एक क्वेश्चन घेतो, 1-2. एक जस्ट इथं एक क्वेश्चन आलाय UPSC मेन मराठीमध्ये. मी हे पुढच्या वेळेस मी याचं उत्तर चांगल्या पद्धतीने आरामात देऊ शकेल, आता वेळ कमी आहे. नंतर एक क्वेश्चन आहे, सर मास कम्युनिकेशन MPSC तयारी सोबत करू शकतो का? इकडे बघा, पहिल्यांदा याच्यामध्ये अंकश का क्वेश्चन आहे हा. एक लक्षात घ्या, MPSC तयारी तुम्ही मास कम्युनिकेशन सोबत करू शकता. सर्वात महत्वाचा पॉइंट येतो, आणि चूक मुलांची कुठं होतं, त्यांना कुठपर्यंत आपलं ग्रॅज्युएशन सोबत करायचं आणि किती लक्ष द्यायचं, आणि MPSC ला किती लक्ष द्यायचं हा मुद्दा कळत नाही. तर तुम्ही तयारी करू शकता, आणि ती तयारी कशी करायची हे मी पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या रविवारी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. हा एक खूप सुंदर प्रश्न आहे, जिथं मुलं चुका करतात. 90% ने 99% मुलं चुका करतात. नंतर प्रश्न आहे, सर कोणत्या परीक्षेला कोणतं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे? आय विल आन्सर दिस क्वेश्चन नेक्स्ट वेळेस, कारण याला वेळ लागणार आहे, आणि खूप छान क्वेश्चन आहे. इंडियन पोस्टल सर्व्हिस बाबतीत मी नंतर सांगेन पुढच्या वेळेस, कारण हा एक चालेल. प्रश्न आणखीन एक, सर तुम्ही IRPS कसे झालात? हाऊ वॉज युअर शेड्यूल अँड प्लॅनिंग फॉर इट? मी नेक्स्ट वेळेस सांगेन. मी IRPS झालो सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2008 बॅच मधनं. तुम्ही आता वरती बघितलं, दॅट इज द सेम थिंग.
याच्यावरती मी पूर्ण भाष्य करेन. आणि लास्टचा क्वेश्चन आहे शिवकन्या गोपाल राठोड. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू फॉर युअर काइंड सपोर्ट अँड काइंड लिसनिंग. बाकीचे आणखीन काही क्वेश्चन आलेत मरीन ड्राईव्ह, ते मी पुढच्या वेळेस बोलेन. आणि थँक्यू मॅम मला थांबवल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला आठवते सर की नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत आपली जी काही मुलाखत झालेली आहे, त्या मुलाखतीत आपण छान म्हटलेलं आहे की रक्ताचं पाणी केल्यानं ते वाया जात नाही आणि स्वप्नांच्या मागे वाटचाल करणाऱ्यांचे कष्ट कधी व्यर्थ जात नाहीत. आणि या सत्राच्या सुरुवातीलाच आपण सर्व तरुणांना आवाहन केलेलं आहे की कष्ट करण्याची तयारी ठेवा, यश आपोआपच तुमच्या पदरी येऊन जाणार. तर खूप धन्यवाद सर. ज्याप्रमाणे आपण या शृंखलेला नाव दिलेलं आहे की करिअर क्षेत्रातील विविध संधीकडे वाटचाल, त्याप्रमाणेच आपली ही शृंखला चालत आहे सर. विविध प्रश्नांची इथं भडीमार स्टुडंटकडून होत आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं आपण त्यांच्या प्रश्नांना सुद्धा समाधानकारक उत्तर सुद्धा देत आहात. तर करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत सर मी आपलं खूप खूप आभार मानते. तसेच या सत्राकरिता उपस्थित असणारे प्राचार्य प्रवर्तक, सोबतच जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक, तालुका समन्वयक आणि महाविद्यालयीन समन्वयक या सर्वांचा सुद्धा आभार मानते. आणि सोबतच आपण सर्व विद्यार्थी वर्ग आपले सुद्धा आभार. आणि आजचं सत्र इथंच संपन्न झालं असं जाहीर करते. आणि येणाऱ्या तिसऱ्या सत्राला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहा अशी अपेक्षा करते आणि इथंच थांबते. धन्यवाद.